सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। देवाचे आसन विक्री करणाऱ्या व्यावसायिक दाम्पत्याला टोळक्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। ठरल्यापेक्षा अधिक भाडे न दिल्यामुळे टोळक्यांनी मारहाण केली आहे। ही घटना पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घडली आहे। पुण्यातील गुंडगिरी वाढली असून दररोज मारहाणीच्या घटना घडत आहेत। कधी गोळीबार, कधी कोयता हल्ला अशा घटनांमुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्था वेशीवर टांगण्यात आल्याचं दिसत आहे। गुंडांना कायद्याचा धाक राहिला नसल्याने तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोरील घटनेवरून दिसत आहे। दरम्यान मारहाण झालेल्या दाम्पत्य जखमी झालेत। या प्रकरणी मयूर आवळे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे। तक्रारीवरून या प्रकरणात विश्रामबाग पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रोहित नाईक, चेतन आजबे, आदर्श आजबे, अनिकेत पवार, हिमांशू चायळ आणि निलेश धुमाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही सगळी घटना दिनांक 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता तांबडी जोगेश्वरी मंदिरच्या लेनमध्ये अजिंठा इलेक्ट्रॉनिक्स समोर घडली आहे। फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोरील देवाचे आसन विक्रीचा व्यवसाय करतात। व्यवसायाच्या जागेवरून अधिक भाडे न दिल्याच्या कारणावरून आरोपी दिनांक 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी दुकानात पोहोचले। हातातील बांबू आणि काठ्यांनी त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करायला सुरुवात केली। वाद सोडवायला तसेच पतीला वाचवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी यांच्या पत्नीला सुद्धा आरोपींनी मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय।